कशा आहात तुम्ही सगळेजण? तर बघा बघू शकता आमचे मिस्टर होते घरी आज. तर ते गेली होती बद्दी आज आली होती म्हणून त्यांच्या बाळूमामा तिकडं नाही का तिकडे गेले होते त्याच्यामुळे वैरण न्यायला मला यावं लागलं. तशी पण अधूनमधून मी येत असते वैरण न्यायला, पण वजन येता येत नाही देवीला आमच्या गाडीवरती. त्यामुळे आम्ही दोघी गाडीवर आलो आणि वजन मस्तपैकी अशी काढून ठेवली वैरण. परत त्यांनी उशीर झाला परवा दिवशी, तर त्यांनी संध्याकाळी 5 वाजता वैरण आणली होती. 2 वाजता यायला आणि 5ला वैरण पाठवा आणली कारण काही तो करतो असतो कामावरती आणि रस्त्याच्या कडला इतके मच्छर जोडत होते, भयंकर मच्छर चालत होते. कारण का दिवस मावायला गेला होता 6 वाजले होते आणि आम्हाला उशीर झाला जायला लागला. काही मच्छर जोडून देत होते आणि इथे बघा रेशमचं गवत पण आले. रेशम नक्की सांगा. तर कोणाच्या इकडं काही काही भागात पद्धत वेगळी असते. तर चला म्हणलं झालं आता एका टायमाची वैरण, आता परत यांनी आणते आणि त्यांनी परत 6-6:30 वाजता आले. त्यांनी परत आणली वैरण जाऊन. तर माझा कोयतो बघा तिथं राहिलं विसर घरी घेऊन चालली होती मी, कारण का आमचं कोयतो तिथंच असतं पटकन वेळा घेतला घरी जावंच वाटत नाही, कारण का भरपूर भारी इकडे हिरवळ असते कॅनलच्या कडेला असल्यामुळे. ही आमची दिदी ती काय व्हिडिओमध्ये येत नाही, पण मी थोडंसं शॉट घेतलं पाठीमागून चलत चलत. तर तिला काय बस जमत नाही कारण रस्ता एकदम खराब लागण केली होती आणि त्या लागणीमध्ये गेल्या वर्षी बाजरी पेरली होती, बाजरी उगवली होती. तर ती बाजरी मला शेळ्यांना कापून न्यायची होती. तर मस्तपैकी आम्ही तिथं आलो आणि तिथं इतकी भीती वाटत होती आम्हाला, कारण का तरूस नावाचा प्राणी असतो ना, तो तिकडं म्हणजे आलेला होता. त्याच्यामुळं आम्हाला पटकन म्हणलं थोडंसं कापावं आणि घरी जावं पटकन. पण काय ती म्हणतात ना, करायला गेलं की पटकन काम उरकत नाही म्हणून. मग मी पटकन म्हणलं दिदीला थांब इथं, मी लई वेळ लावत नाही, घेते पटपट पटपट गावरून कापून. तर बघू शकताय आता इथं दीदी म्हणत की नको मम्मी गवत काढायला, चल घरी, रस्ता खराब आहे, मला जमणार नाही. पण म्हणलं थोडंसं निव्या बाई शाळ्यांपुरतं. आणि बघा एवढं मी जास्त नाही काढत बसली. 6:15 वाजून गेले होते, 6:30 वाजत आले. तर काँग्रेस असतो ना, त्याला इकडं धनुरा म्हणतात. आणि ती धनुरा आणि थोडंसं बाजरी कापली मी. ही छोटी छोटी दिसते ना बघा तुम्हाला, अशी एका डोळ्याची लागण केली आणि त्याच्यामुळं ही असं बाजरी उगवली बघा. तर मी काढली एवढी बाजरी, एक कवळा बाजरीचा काढला कापून आणि एक काँग्रेस घेतला, एक कवळा. कारण का आमच्या शेळ्या काँग्रेस भरपूर खातात, त्यांना आवडतो आणि शेळ्यांच्या जात म्हणजे खातीच काँग्रेस, म्हणून मी घेतला. आणि उन्हाळ्याच्या दिवसात ना शेळ्यांची खूप आपदा होते खायची, कारण का आता पहिली लोक तणनाशक मारत नव्हती. आत्ता बघा तणनाशक मारायला लागले, त्याच्यामुळं ऊसात किंवा कशात गवत राहत नाही. आणि मेथी घास आम्ही लावला होता, पण काय झालं माहिती आहे का, आमच्या घासाच्या साईडला की त्या दुकानवाल्यानं आम्हाला मेथी घास म्हणजे काय ह्यांच्या मिस्टरांच्या बोलण्यात काय वेगळं ऐकायला का काय माहीत, त्यांनी मेथी घास म्हणलं तर मेथीच दिली होती. ती परत त्याला फुलं आली सगळी, मग ती परत घास मोडून टाकला आणि परत उन्हाळा आला गेल्या वर्षी, त्याच्यामुळे आम्ही काय परत केलं नाही. तर बघा त्या तरसाच्या भीतीनं आमची दिदी म्हणत होती चल मम्मी पटकन, कारण का तरस कुठनंही येऊ शकतो, भीती असते तरसाची. कसला प्राणी तो बघितला नाही बरं का आम्ही, पण तिला खूप भीती वाटत होती, कारण का तिला सवय नाही अशी रानात जायची, कधी येत नाही ती. मी अशी कधी वैरण ही आणायला ह्यांनी घरी नसले तरच ती गाडीवर तिला मी नेते फक्त सोडवायला आणायला, कधी